नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता शर्वरी ही घराच्या बाहेर तेजूसोबत बोलायला आलेली असते आणि समोर येताच आता तेजू म्हणते की बरं झालं आली. तर आता शेरू म्हणते, काकी तुम्ही असं बाहेर का उभे आहेत, चाला ना घरामध्ये चाला. तेव्हा आता तेजू म्हणते, नको नको, घरामध्ये ना तुझे आई वडील सगळेजण असतील, मला तुला एकांतात बोलायचं आहे आणि मैत्रिणीच्या नात्याने मी एकांतात बोलू शकत नाही का. तू ना शर्वरी खरंच खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं आहे. आणि इकडे आता तेजू म्हणते की मी जरा उशिराच आले त्या प्रेझेंटेशनमध्ये, पण तू जे काही दिलं ना सगळ्यांच्या एक्सप्रेशन्सवरून आणि सगळेजण तुझे कौतुक करत होते त्यावरून तू प्रेझेंटेशन खूप छान दिलं हे मला कळालं. आणि तेजस्विनी म्हणते की नंतर मला कळालं की जयने तुला नोकरीवरती ठेवलं आहे. तेजू म्हणते, जयसुद्धा मनापासून तुझं कौतुक करत होता बरं का, आणि त्यावेळेस जर मी तुला काही म्हटले असते तर माझा मुलगा माझ्यावर चिडला नसता का शर्वरी, सांग बरं. आणि म्हणूनच मला तिथे काही बोलता आलं नाही आणि तुझ्यामुळे आम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट मिळाल्याची आता तेजू बोलते. तर इकडे शर्वरी म्हणते की तसं काहीच नाही आहे काकू. तर आता लाडाने फटका मारत तेजू म्हणते की मी तुझं कौतुक करते ना, तुला थँक्यू नाही बोलता येत का. आणि आता तेजू म्हणते, मी तुझं कौतुक करते ना तेव्हा तू कौतुक करून घे. आणि तेजू म्हणते की जयसुद्धा तुझ्यावरती खूप हॅपी आहे बरं का, काय जादू केली काय माहिती तू जयवरती. तेव्हा आता शेरू ही तेजूकडे बघते आणि तेजू म्हणते की आमच्या दोन्हीही मुलांवरती तुम्ही बहिणींनी काय जादू केली काय माहिती, सतत ते तुमच्याविषयी बोलत असतात. आणि इकडे आता शेरू म्हणते की ताई तर लग्नाला नाहीच म्हणत होती, पण गौतमने खूप हट्ट केला त्यामुळे तिने नाविलाजाने होकार दिला. तेव्हा आता तेजू म्हणते, छान, पण आता काय करायचं ते सांग ना. आणि विचार करत आता शेरू म्हणते की काकी मला वाटतं तुम्ही त्यांच्या लग्नाला परवानगी द्यायला हवी. आणि ते ऐकताच आता तेजू म्हणते की तिच्या आईबाबांनी दिली का परवानगी. शेरू म्हणते, दिली ना परवानगी, म्हणजे तिचं ज्यामध्ये सुख आहे ना त्यासाठी ते तयार आहेत. आणि शेरू म्हणते की द्याल ना तुम्ही त्यांना परवानगी, लग्न झाल्यानंतर ते दोघं खूप सुखात राहतील. आणि इकडे आता गौतम हा जय बरोबर बोलण्यासाठी बसलेला असतो. गौतम म्हणतो, काही जरी झालं तरी प्रॉब्लेम संपतच नाही आहेत आणि मला आईच्या विरोधात जाऊन आईच्या परवानगीशिवाय आसावरीशी लग्न करायचं नाही आहे. तर जय डोक्याला हात लावतो आणि गौतम म्हणतो की हे लग्न करायला मला आई परवानगी देईल असं मला वाटत नाही आहे. आणि विचार करत जय म्हणतो की ऐकलंय मी, आणि आपण ना, मला आता सगळं समजायला सुद्धा लागलंय, आपण ना आईकडे लक्ष देत नाही आहेत. आता इकडे शेरू म्हणते की मला माहिती आहे आम्ही तुमच्या एवढे श्रीमंत नाही आहोत, पण खरंच माझी ताई खूप चांगली आहे. हा, आणि आता शेरू म्हणते की माझी ताई ना खूप चांगला संसार करून चांगली सून सुद्धा होईल. तेजू म्हणते की ती होईलच, पण त्याचं काय आहे, एक प्रॉब्लेम आहे, तुझ्या आईवडिलांनी ना माझा खूप अपमान केला आहे. आणि तेजू म्हणते, स्पेशली तुझी मम्मी. तेव्हा आता इकडे पटकन तेजू म्हणते की त्या दिवशी तर ती खरंच जास्तच बोलली बरोबर ना. तर शर्वरी म्हणते, हो, ती ना एवढं बोलायला नको होतं. आणि इकडे आता तेजू म्हणते की मी खूप हळवी आहे मनाने, आणि ना माझा जर असा कोणी अपमान केला तर सहजासहजी मला तो विसरता येत नाही. तर शर्वरी म्हणते, हवं तर त्यासाठी मी तुमची माफी मागते. तर तेजू म्हणते, तसं नाही आहे. शर्वरी म्हणते, तुम्ही हवं ते करायला मी तयार आहे, फक्त मला सांगा. आता तेजू म्हणते की अगोदर मी काय म्हणते ना ते ऐकून घे ना. आणि इकडे आता जय म्हणतो की आपण आईच्या बोलण्याचा, तिच्या वागण्याचा विचारच करत नाही आहे. कारण काय होतं, जसं जसं वय वाढत जातं ना, स्त्रीमधील हार्मोन्स चेंज होत जातात, त्यांच्यामध्ये बदल होत जातो. आणि जय म्हणतो, आपल्याला वाटतं त्या चिडचिड करतात, पण त्यांचं चिडचिड होण्यामागचं कारण त्यांच्या शरीरात होणारे बदलामुळे असतं. तेजू म्हणते की तुझी आई काय म्हटली होती शेरू, तुला माहिती आहे का. तेजू म्हणते की तुझी आई म्हटली होती तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार चांगले केले नाहीत. तुझे बाबा म्हटले होते की तुम्हाला पैशाचा खूप माज आहे. आणि तेजू म्हणते, मला ते पटलं पण, आणि मी ते सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा करेन, पण ना सध्या आपल्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आणि इकडे आता जय गौतमला समजावून सांगत असतो. जय म्हणतो की आईचं अख्खं आयुष्य ना आपल्या भोवती फिरत असतं, तिला ना आपल्यामुळे किती त्रास झाला, दुःख झालं, किती वेदना झाल्या, हे ना आपण जाणूनच घेत नाही आहेत. जय म्हणतो की आपण आपला निर्णय तिच्यावरती असा बोलून दाखवला तर तिला ते जड जाईल. आपण ना तिच्याशी शांतपणाने बोलून तिच्या कलेने घ्यायला हवं आणि तिला समजून सांगायला हवं. आणि तेजू म्हणते की बरोबर आहे ना, चुकलंय ना तुमचं. तर शेरू म्हणते, हो, टाळी एका हाताने वाजत नाही, आमचंसुद्धा चुकलंच असेल. तर आता तेजू म्हणते की मग बरोबर आहे, मग मी या सगळ्या गोष्टीचा विचार करून एका मतावरती आली आणि ते मत तुला सांगू का. शर्वरी म्हणते, हो हो, बोला ना काकी.
आणि तेजू म्हणते की हे बघा, तुम्हीसुद्धा चुकला तेव्हा तुम्ही आईवडिलांना माफ करण्यासाठी काय केलं. तर शर्वरी म्हणते की आम्हीसुद्धा माफी मागितली. तेजू म्हणते बरोबर आहे, डोक्यावरती पाय ठेवून आणि माफी मागेपर्यंत तुम्ही सगळं काही पायावरती डोकं ठेवलं असेल, बरोबर ना. तर लगेच आता तेजू म्हणते की बरोबर आहे, मग तुम्ही त्यांची माफी मागितली पण माझी कुणी नाही माफी मागितली. तर शर्वरी म्हणते त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. शर्वरी म्हणते की तुम्ही सांगाल ते मी करीन. तर शर्वरीचा डोक्यावरती हात ठेवून तेजू म्हणते माझी शपथ आहे तुला, मी सांगेल ते करशील. तर शर्वरी म्हणते हो. आणि मग तेजू म्हणते की तू एक काम करायचं, तुझी मम्मी आणि तू दोघीही माझ्या घरी येऊन माझ्या पायावरती डोकं ठेवून नाक रगडून माफी मागायची. आणि तेजू म्हणते की तुमच्या पप्पांची सुद्धा तुम्ही अशीच माफी मागितली होती ना, मग त्यांनी माफ केलं तर मग मीही तुम्हाला माफ करील. तर शर्वरीला धक्का बसतो आणि तेजू म्हणते की तुम्ही दोघींनी येऊन नाक रगडून माझ्या पायावरती डोकं ठेवून माफी मागायची आणि तेव्हाच मी माफ करेन. तसं मी तुम्हाला माफ करू शकत नाही, कारण माझ्या मनामध्ये कुठेतरी ते गिल्ट राहीलच. आणि लगेच आता तेजू तेथून निघून जाते. तर शर्वरी ही खाली मान घालून आता घरामध्ये येते. स्वामींच्या फोटोसमोर येत डोळ्यातून पाणी गाळत आता शर्वरी म्हणते, स्वामी हे तू कशाची परीक्षा बघतोयस. आणि शर्वरी म्हणते सुरुवातीला मला वाटलं होतं त्या माझ्या प्रेझेंटेशनचं कौतुक करतात, पण त्या वेगळ्या अर्थाने आल्या होत्या आणि माझ्या मम्माला मी हे कसं सांगू. आणि आता ते बोलत असताना डोळ्यातून पाणी गाळत असताना तेवढ्यात आता आसावरी तिथे येते. शर्वरीच्या डोळ्यातील पाणी बघत आता आसावरीला मोठा धक्का बसतो आणि आसावरीच्या लक्षात येतं. आसावरी म्हणते काय झालं ताई, मला ना जे काही असेल ते सांग. ऑफिसमधून फोन होताना त्याच वेळेस खिडकीत पद्मा तिथे येते आणि पमा आता खिडकीतूनच त्यांचं बोलणं ऐकू लागते. तर इकडे आता शेरू म्हणते की कुठं काही नाही झालं, चल आपण आतमध्ये जाऊयात. आसावरी म्हणते नाही सांग काय झालं. आणि आसावरी म्हणते की अगोदर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, आता मला कळतंय की काहीतरी नक्की घडलंय. आणि लगेच आसावरी शेरूचा हात आपल्या डोक्यावर ठेवत म्हणते तू तसं सांगणार नाही, आता तुला माझी शपथ आहे सांग. आणि त्यानंतर आता शर्वरी घडलेली सगळी हकीकत आसावरीला सांगू लागते. आणि त्याच वेळेस पमा आता खिडकीतून ते सगळं ऐकते. शेरू म्हणते अगोदर त्या प्रेझेंटेशनबद्दल बोलल्या आणि नंतर त्या तुमच्या लग्नाबद्दल. आणि शेरू म्हणते की त्या तुमच्या लग्नाला परवानगी देतील असं त्या म्हणाल्या, पण मी आणि मम्माने त्यांच्या पायावरती डोकं ठेवून नाक रगडून माफी मागितली तरच. तर आसावरीला धक्का बसतो आणि आसावरी म्हणते काय. तर शेरू म्हणते हो. आणि पमाने ते सगळं ऐकलेलं असतं. आणि आसावरी म्हणते की पण का. तर शेरू म्हणते की आम्ही त्यांचा अपमान केला ना म्हणून. तर आसावरी म्हणते पण हे सगळं घडून आलं, कुणी मुद्दाम केलं नव्हतं ना. आणि आसावरी आता बोट करत शर्वरीला म्हणते की ताई तू आता माझा ऐक, तुमच्या दोघींमधून कुणीही असं करायचं नाही. आणि आसावरी म्हणते यामध्ये तुमची काही चूक नाही, तर ती चूक म्हणजे माझी आणि गौतमची आहे. तेव्हा तुम्ही काही चूक नसताना देखील तिथे जाऊन माफी मागितली तर ते मला आवडणार नाही, असे आता आसावरी ही शर्वरीला सांगते. आणि शेरू म्हणते असं काय करते सागं, जसं आपल्याला वाईट वाटलं तसं त्यांना सुद्धा वाईट वाटलं असणार. आणि शर्वरी म्हणते माफी मागितल्याने कुणी लहान होत नाही आणि जर माफी मागितल्याने तुझं चांगलं होत असेल तर चांगलंच आहे ना, असे आता शेरू आसावरीला समजावते. आणि शर्वरी म्हणते मी काही करेल आणि त्याच्या पायावर डोकं ठेवून नाक रगडून मी माफी मागेन. आणि शर्वरी म्हणते की काही जरी झालं तरी मी पायावर डोके ठेवून माफी मागेल, काही जरी झालं तरी. ताई तुझं लग्न हे तुझ्या मनासारखं झालं पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन अशी शेरू बोलते. आणि शेरू म्हणते ही तर खूप छोटी गोष्ट आहे, तू नको काळजी करूस. आणि पटकन आता आसावरीच्या हातावर हात ठेवत शेरू आता आसावरीला आतमध्ये घेऊन जाते. तर पमा ते सगळं बोलणं ऐकते. आणि त्यानंतर आता पमाने ते सगळं बोलणं ऐकताच आता पमा ही खानोलकरांच्या घरी जाते. खानोलकरांच्या घरी येताच आता मोठ्या IT सोप्यावरती तेजू बसलेली असते. आणि लगेच आता हात जोडून पमा माफी मागू लागते. तर लगेच आता तेजू म्हणते की माफी अशी मागायची नसते, पायावरती डोके ठेवून नाक रगडून माफी मागायची. आणि सँडल घातलेले ते पाय आता तेजू पुढे करते आणि पमा खाली बसत माफी मागायला लागताच इकडे त्या अगोदर गौतम हा शेरूला फोन करतो आणि सांगतो की तुझी मम्मा आमच्या घरी आली आहे. तर वाऱ्याच्या वेगाने शर्वरी ही खानोलकरांच्या घरी येते आणि माफी मागत असलेल्या पमाला थांबवत म्हणते की थांब मम्मा. तर तेवढ्यात आता शेरू पुढे येते आणि लगेच आता पमाला बाजूला करत शेरू ही तेजूची पायावरती डोके ठेवून नाक रगडून माफी मागायला लागते. तर तेवढ्यात पाठीमागून जय तिथे येतो आणि म्हणतो थांबा, कोणीही माफी मागायची गरज नाही. तर सरड्यावानी रंग पलटवत
जय तिथे येताच आता तेजू म्हणते की मी सुद्धा यांना हेच सांगत होते आणि कुणीही माफी मागायची गरज नाही आणि लग्नाच्या तयारीला लागा. आणि एका झटक्यात आता तेजूने रंग बदललेला असतो आणि शेरूने सुद्धा हुशारीने आती माफी मागण्या अगोदरच सगळं काही एकदम बदलून टाकलेलं असतं. आणि जयने शेरवरीची बाजू घेत पुन्हा एकदा तेजूची माफी मागण्यापासून आणि कमीपणा घेण्यापासून शर्वरी आणि पमाला थांबवलेलं असतं. तर कसा वाटला जय आणि कशी वाटली शर्वरी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.